नमस्कार मित्रांनो, तर सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता झाला असेल. आमचं काय जरा आहे थोडं आले कार्यक्रमाचं. काल ते 2-4 पोळ्या आहेत त्या सांजुऱ्याच्या, 2-4 पुरणाच्या पोळ्या आहेत 2-3. त्याच्यामुळं काही स्वयंपाक करायचा नाही. ते इकडं घर राहायला गेलतो ना, ते धुवून म्हणजे हे करून काढले, पुसून फट करून काढले. ते पण चिरल्या फरलेलंच आहे आणि तिकडं सामान नेऊन ठेवायचे. आणि मग आता कपडे धुवायचे. ते अजून आई बसली तिकडं, त्यांनी नाश्ता केलाय. मग तुमचं झालं का चहा पाणी? आणि आमचं सगळं इकडून पडल्यामुळे घरं पाडायची ना, त्याच्यामुळे सगळं सामान तिकडे नेऊन ठेवतोय. आणि कपडे घातलेत भिजायला, कपडे पण धुवायचे. ते आई बसली इकडच्या घरात येऊन. ही पण घरं पाडायची, ते आमच्या चुलत भावाची सगळ्यांचीच घरं ही. कपडे 2 बादल्या कपडे भिजू घातले. ती इकडं आईची साडी टाकली धुवून. आमच्या चिंटूचं घर आहे इकडं. तिकडं जरा धुवायला तिकडं धुवायला घेत नाही. लय उंदरानं माती काढली त्यामुळे धुवायलाच नाही तिकडं. खारट पाणी त्याच्यामुळे कपडेच निघत नाही. काय स्वयंपाक करायचं नसल्यामुळं कपडे बी भरले हायचे धुतले मोठे. खारट पाणी आहे, खारट पाण्यामुळे कपडेच निघत नाही. लय घाण झाले कपडेच निघत नाही खारट पाण्याने. काय पप्पाला काय सुट्टीच नाही काय मगरवानी बसूनच करून काय तिला काय आवा. त्याला पाणी फिरी तर पिऊ द्या की. पाणी पिऊ द्या, थोडा चहा करून द्या. त्याला ऐकाय बी येत नाही काय की लय वाढावं लागते त्याला. ते किती वेळ झालं म्हणते त्या बेड घ्या ना खाल खाली, बेड घ्या ना खाल, पण ते काय ऐकू बिना आवाज करते. त्याने सण सकाळ टाकला असतं. आता हे केवढ्याला दिलाय ह्याला? गुता दिलाय का कसा? दादाने टाकला असता बरोबर सण सकाळ टाकला असता. मी म्हणलं नाही ते काम करतं ते टाकला असतं. आज काय होय रे दाद्या? आज काय सुट्टी आहे काय? होय नको बाबा, आज उद्या आता. करतो ते यार का सकाळ करतो ते.
कपडे वाळा घालून त्याच्यात त्याचं सांजुऱ्याच्या पोळ्यांची आपल्याला काढायला पाहिजे. खराब होते ना तर पिशवीत काल कार्यक्रम म्हणून आलेले आहे त्या पोळ्या दोन पोळ्या आहेत आणि सांगरे घरी तुमच्या. ही पोळ्या आहेत रात्री आलेल्या कार्यक्रमावरून. खराब नसतील झाल्या नाही नाही तर झाल्या खराब. टोपलं इथं दुसऱ्याच्या घरात आलोय आम्ही इकडं सामान ठेवायला. धुईच असल्यामुळे कागद नाही टाकायला. आज काय स्वयंपाक करायचा नव्हता आणि काय नव्हता. आणि बाग दोऱ्याने झाक दोर पोळे आहेत का ते दोन आहेत ते दोन आहेत पोळे चार आहेत पोळे. आणि हे सांजोऱ्याच्या पोळ्या आहेत 4-5 आल्या दिलेल्या. खायचे आता चालू किती मोठे दिले नुसते पोळ्यात ठेवू मला थोडं चावायचं नाही. राहू दे मला मग खायला कुठं काय केलं आता. बरं तुला काय खाते तू तुला ठेवून भाजी घ्यायचा. आज काही स्वयंपाक केलाच नाही इथं असल्यामुळं 4-5 ठेवले ते बाद झाले आपल्याला. चहा करून थोडं चहावर खाल्लेलं चांगलं. मी कडक नाही ती देवाच्या आलेली. बाता नाही कांदे पोळी एवढी फिरतो खाई खाऊन टाकले खराब होतं नको मला. हे पिशवी जातो ना असंच जा. मी भात केला वेळेस तोंडाने भाकरच नको करायला. सपाक लागते सांजोऱ्याची पोळ्या जरा. हो का आलेलं देवदेवाचं हे काय खायचं असं टाकून द्यायचं नाश करायचं नाही.
तुमचं झालं का मित्रांनो चहा पाणी जेवण? मग आम्ही ते दुसऱ्याच्या तिकडं घर पुसून काढले, सकाळ धरणं तीच राडा होता, सामान न्यायचं. ही बी आमची चुलत भावाचं बी घर पाडायचं, ही सगळीच घर पाडायची, ती घरकुल आले ती म्हणून. नको मला. तर आई खायला लागली पोहे केलेलो. हे बघा, ही एवढी सगळी कपडे धुवून टाकले ती. बघा इथनं सगळी हातानेच कपडे धुवा लागते, तुम्हाला काय करायचं. एवढी सगळी कपडे धुवून टाकले ती. आणि लेण्याट लावा लागते, निघतच नाही ती कपडे. कपडे धुवून झाले. आता भाजी काही नाही केली, वहिनी देतो म्हणलं ते तिकडनं आणायची भाजी. शेजारची आमची वहिनी सांजुऱ्याच्या पोळ्या 2-4 आहेत, त्या दुसऱ्या 2-3 पोळ्या आहेत त्या, त्याच्यामुळं काही करायचं नाही. भाजीला बी म्हणलं नका करून न्यावा जा थोडं. आईला केलं तर पोहे थोडं. मग आता मी बी तीच खाईन. दम भरला, सकाळ जरा कपडे धुव, ही कर ती कर. तर हे ड्रमातलं पाणी आमची चुलतीचं ड्रम आहे, तर चुलती गेली गावाला, मग ती ड्रम आम्हीच भरतो. इकडं कपडे निघत नाही ती ना, मग इकडं धुवावं लागते ती कपडे, तिथं दगड नसल्यामुळं धुवायला. आणि ही पाणी तिकडनं खालनं आणून ठेवावं लागतं आईला इथं. म्हणजे मी इकडे तिकडे गेलो तर इथलं इथं हातानं घेते पाणी. मग आणि त्यात काय राडा उठलाय सगळा, सामान इकडलं तिकडं नेऊन ठेवलंय, काय थोडंफार राहिले काय अजून, त्याच्यामुळं इकडलं काही सामान तिकडलं काही सामान असं नेऊन ठेवलंय लोकाच्यात. थोडं थोडं इथलं काय घरातलं काय नेलंय तिकडे इकडं. तर मी आणतो जाऊन भाजी थोडी वहिनीच्यात ना, काय केली बघून. वाटे तिकडंच आहे वाटतं. लोक वहिनी भाजी घेऊन आल्या इथं, आणाय जायचं होतं. तर काय आणलंय वहिनी? वांग घेऊन आले ते वहिनी इथं, मी आणाय जायचं होतं. काय केलंय? हो काय आणली आमच्या वहिनी ते पलीकडे राहते ते लाजते ते. हा वांग आणलंय, दिलंय त्यांनी, राहू दे द्यायला पुन्हा. हो का इथे बिचारी घेऊन आली वांग्याचं कालवण. मी आणाय जास्त तर म्हणून तर आल्या घेऊन. म्हणलं वहिनी का मला म्हणलं केला का ना जेवण झालं का? मी म्हणलं नाही, कार्यक्रमाचं आलेलं आहे शिळ आणि चपात्या ती पोळ्या आहेत म्हणलं, पुन्हा ती ही आहे म्हणलं सांजुऱ्याच्या 2-4 पोळ्या. कालवण काय केलं? तर म्हणलं नाही, केलं कालवण. म्हणलं नका करू, देते मी वांग थोडं. मग आता आणून दिलंय त्यांनी वांग. वहिनीनं वांग आणून दिलंय. त्यात मिरच आहे का त्या डब्यात? आहे मिरच आहे का त्या? दे बरं थोडं. मिठाचं वांग केलंय त्यांनी, पण आणून दिलंय वाटेत थोडे. राहिला आमच्या बहिणीनं पंखा दिला. बघा मित्रांनो, तुम्ही म्हणसाल काय आहे? येडाईचा विडा आहे. पान, काच, सुपारी, लवंग, काजू, बदाम, मध, तूप अशा बऱ्याच वस्तू घालून कार्यक्रमाला येडाईचा इडा काढला जातो. आणि इडा खाल्ला, येडाईचा इडा आहे, आणि खायला हे प्रसाद मिळायला भाग्य लागतं. आणि याच्यात बरंच असं सामान घालून काढलेला इडा एवढा चविष्ट लागतो की परत परत तुम्हाला सुद्धा परत खावा असा वाटेल. एवढा इडा हा चविष्ट लागतो. आणि हे इडा खाल्लं ना तर थुकायचं नाही. हे प्रसाद म्हणून मी सगळ्याला वाटतंय. तर चला मित्रांनो, आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. काल काहीतरी ताईदाराची कमेंट आली, योगेश भाऊ रेसिपीचा व्हिडिओ बघून कंटाळा आला. मग आता आज कपडे धुलेला, आज एवढं काम होतं ना, लई थकलो आहे आज. आणि तिकडं पलीकडं घर एक जणाचं घेतलं वापरायला,
ही घरं पाडायची ती सगळीच आमचीच, चुलत भावाचं आमचं सगळ्यांचंच. आणि घरकुल आल्यामुळं तर मित्रांनो तुमची 7 प्रतिसाद राहू द्या. मी जी दाखवेल ती प्रेमानं बघत जाऊ, मला एवढीच अपेक्षा आहे तुमची. तुमचं 7 प्रतिसाद असत राहू द्या. एखाद्याला गरीबाला वर काढायचं आहे तुमच्याच हातात आहे, त्याच्यामुळे माझ्यात वाईट काय नसतंय. मला जी ब्लॉग बनवू वाटेल ते मी बनवते. तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.